तालुक्यातील वजूर गावातील शेतकऱ्यांचे वादळी वारा आणि पावसामुळे पपईच्या बागेचे 15 लाखाचे नुकसान। राज्यात स्वच्छ आणि हरित ऊर्जेसाठी सौर योजनांचा लाभ घ्या, पालकमंत्री मेघना बोर्डीकर। ऊर्जा राज्यमंत्रीपदी मेघना बोर्डीकर यांची वर्णी लागल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार। परभणी महानगरपालिकेच्या वतीने संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न। जिममधील तरुणांना टर्माइन इंजेक्शनची विक्री करणाऱ्याविरुद्ध नवा मुंडा पोलिसात गुन्हा दाखल। इंजेक्शनच्या 30 बॉटलसह दुचाकी केली जप्त। महावितरण परभणी विभाग 2 चे मुख्यालय सेलूला, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा पाठपुरावा। आज धार ते मांगणगाव रोडचे 11 कोटी रुपयांचे कामाचा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा। अखेर रेल्वे ओव्हरब्रिज रद्द करण्याची शिफारस, रेल्वे विभागाचा निर्णय, खासदार संजय जाधव यांची मागणी। प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्त आज भव्य शोभायात्रा, सहभागी होण्याचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे आवाहन। राज्यमंत्री तसेच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल संत मोतीराम महाराज विद्यालयाच्या वतीने सत्कार। टेकरजवळा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर या वास्तूचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते लोकार्पण। कृषी विद्यापीठाने वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेऊ नये, जय किसान आंदोलनचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांची मागणी। महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, इराचे प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोल्हे यांची मागणी।